सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाच्या कामाबाबतची माहिती घेतली। या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन कामकाजाला सुरुवात करण्याचा योग आला। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली। अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये विठुरायाची नगरी आहे पंढरपूर आणि सिद्धेश्वराचं स्थान असणार आहे सोलापूर। या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे। या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली, याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपण सगळेजण या ठिकाणी आलो। औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा, जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा, जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायचा, जिल्ह्याने चांगलं केलेलं प्रशासन काम हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला। खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही, अजून खूप गोष्टी मला समजून घ्याव्या लागतील। या भागाचे प्रश्न, या जिल्ह्याचे प्रश्न, शेती पाण्याचे प्रश्न, इथल्या MIDC संदर्भातले असणारे प्रश्न, इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय, विकासाचा असलेला विषय, इथल्या विमानतळाचे असलेले विषय, या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकडे संदर्भातले असलेले प्रश्न, या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न, या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था, या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे। आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये 30 तारखेलाच मी पुन्हा 26ला ते येणारच आहे आणि 30 तारखेला पुन्हा लगेच आम्ही DPDCची बैठक पण आयोजित केलेली आहे। आणि त्यानंतर महानगरपालिका असेल, जिल्हा असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा बाकी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागनिहाय आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच, पण ज्या अडचणी आहेत आणि जे शासनाच्या माध्यमातून आपण यास आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू। खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत, शेती पाण्याचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे। ते आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल। माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी, लोकप्रतिनिधी, नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे प्रमुख घटक, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं काम आपल्या सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना करायला लागेल।